नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बी एड ॲडमिशन 2025-26 म्हणजेच यावर्षीचे चालूचे शैक्षणिक वर्षाचे जे ॲडमिशन्स आपले होणार आहेत, जे की कॅप राऊंड या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होतात, तर यासाठी अवेलेबल असलेले आपल्यासाठी उपलब्ध असलेले जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातील बी एड कॉलेजेस, आपण आपल्या जवळचे कॉलेजेस कसे शोधायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहू। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। ctcl.mahacity.org अशी जी आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आपण इथे आल्यानंतर कॅप राऊंड 2025-26 आपण इथे पाहू शकता। वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला बी एड याला टॅप करायचं आहे, परंतु आपली जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे अजून सुरू होणं बाकी आहे। वेबसाईट मेंटेनन्स चालू आहे। याकरिता आपल्याला मागील वर्षाचे जे कॅप राऊंडला असलेले कॉलेजेस म्हणजेच 2024चे कॅप कॉलेजेस आपण पाहूया। कॅप राऊंड 2024 असं आपण टाईप केल्यानंतर आपण इथे पोहोचतो। कॅप राऊंड 2024-25 म्हणजेच मागील वर्षीचे हे ॲडमिशन प्रोसेसचे आपल्याला टॅब्स पाहायला मिळतात। त्यावेळेस न्यू असलेलं परंतु आता ओल्ड झालेलं टॅब आपण बी एड याला क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला लॉग इन जे की गेल्या वर्षीचं आहे, इथे आपल्याला लॉग इन करता येणार नाही, ही बाब लक्षात ठेवा। त्यानंतर इथं ज्या 3 आडव्या रेषा आहेत आणि 3 डॉट आहेत, त्या 3 आडव्या रेषांना आपण क्लिक करताच आपल्याला इथे एक सर्च बार आलेला पाहायला मिळतो। त्यात सर्च कॉलेज याला आपण क्लिक करून इथे येतो आणि इथे आल्यानंतर आपल्याला यामध्ये आपले प्रवेश जे आहेत ते युनिव्हर्सिटी निहाय म्हणजेच विद्यापीठ निहाय होत असतात। आपण इथे पाहू शकता सिलेक्ट युनिव्हर्सिटी, त्यानंतर सिलेक्ट स्टेटस ऑफ कॉलेज, त्यानंतर मीडियम, कोणत्या मीडियमचे आपल्याला कॉलेजेस पाहिजेत, सिलेक्ट कॉलेज टाईप, कॉलेजचे जे टाईप आहेत त्यामध्ये को एज्युकेशन, गर्ल्स एज्युकेशन आणि बॉईज एज्युकेशन असं आपण त्याला म्हणूया। त्यानंतर सिलेक्ट कोर्स, तर सर्वप्रथम आपण सिलेक्ट युनिव्हर्सिटी, उदाहरणादाखल आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर याला आपण क्लिक करूया। सिलेक्ट स्टेटस, कुठल्या प्रकारचे आपल्याला कॉलेजेस पाहायचे आहेत, तर आपण याला गव्हर्मेंट कॉलेजेस पाहायचे आहेत, यासाठी आपण इथे क्लिक करूया। त्याला क्लिक करताच आपल्याला फक्त गव्हर्मेंट कॉलेजेस आता पाहायला मिळतील। ऑल केल्यानंतर सर्व प्रकारचे कॉलेजेस आपल्याला दिसतील। सिलेक्ट मीडियम, तर आपण मराठी मीडियम सिलेक्ट करूया, जे की बहुतांश विद्यार्थ्यांचं आहे। त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप, कुठल्या प्रकारचे कॉलेजेस आपल्याला पाहिजेत, तर को एज्युकेशनमध्ये मुलामुलींना ॲडमिशन असणारे बी एड कॉलेजेस, गर्ल्स एज्युकेशनमध्ये फक्त मुलींना ॲडमिशन असणारे कॉलेजेस आणि बॉईज एज्युकेशन ज्याचं एकही कॉलेज महाराष्ट्रामध्ये नाही आहे, तर फक्त मुलांना ॲडमिशन देणारे कॉलेजेस, तर गर्ल्स एज्युकेशन आणि को एज्युकेशन या प्रकारचे कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात। तर को एज्युकेशनमध्ये आपण सध्याला ऑल ठेवूया, कारण बॉईजमध्ये एकही कॉलेज नाही आहे। आणि त्यानंतर आपण म्हणूया सर्चला क्लिक करताच आपल्याला एक मोठी लिस्ट आलेली पाहायला मिळते, जी की टेबलच्या फॉर्ममध्ये आहे। टेबलचा पहिला कॉलम मोर इन्फॉर्मेशन, कॉलेज कोड, कॉलेजचं नाव, कॉलेजचा ॲड्रेस, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ते कॉलेज येतं, तर आपण एकच युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी। त्यानंतर मीडियम आपण मराठी सिलेक्ट केलं, तर स्टेटस आपण गव्हर्मेंट कॉलेजेस पाहायचं असं तिथं क्लिक केलेलं आहे। कॉलेजचा टाईप आपण म्हटलं तर सर्व कॉलेज दाखवा, त्यामुळे को एज्युकेशनचं कॉलेज आपल्याला आलेलं पाहायला मिळतं। तर मराठवाडा युनिव्हर्सिटी आपण ज्याला म्हणूया, किंवा छत्रपती संभाजीनगर येथे असणारी जी युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये आपल्याला 2 गव्हर्मेंट कॉलेजेस पाहायला मिळतात। एक कॉलेज अंबाजोगाई येथे लोकेटेड आहे, अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड, आणि त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे ते खुद छत्रपती संभाजीनगर येथे आहे, रेल्वे स्टेशन रोड। तर हे त्याचा ॲड्रेस आणि आपल्याला युनिव्हर्सिटी पाहायला मिळते। त्यानंतर त्याची कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते। अंबाजोगाई येथील कॉलेजमध्ये 50 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे, जे की को एज्युकेशन आहे, आणि छत्रपती संभाजीनगरलासुद्धा 50 विद्यार्थी म्हणजे 100 विद्यार्थीचा आपल्याला गव्हर्मेंट कोटा ह्या युनिव्हर्सिटीसाठी असलेला पाहायला मिळतो। या प्रकारे आपण कॉलेजेस सर्च करू शकता। त्यानंतर आपण आता जी एक युनिव्हर्सिटी पाहिली होती, आता आपण ऑल युनिव्हर्सिटीज असं सिलेक्ट करूया। कॉलेजचं स्टेटस जे आहे ऑल कॉलेजेस करूया। कॉलेजचे प्रकार तुम्ही इथं पाहू शकता, गव्हर्मेंट कॉलेज, गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज, युनिव्हर्सिटी ॲडेड कॉलेज, त्यानंतर मायनॉरिटी कॉलेज, अनॲडेड मायनॉरिटी कॉलेज, अनॲडेड कॉलेजेस आणि गव्हर्मेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस। तर विविध प्रकारचे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। इथे अनॲडेड हा जो कॉलेजचा प्रकार आहे, ज्याला आपण म्हणत असतो विनानोंदणीत, तर 450पेक्षा जास्त कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये विनानोंदित कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात। सर्व कॉलेजचं जे शिक्षण आहे ते एकाच ग्रेडचं असतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। गव्हर्मेंट कॉलेज असो, अनॲडेड असो, ऑटोनॉमस असो, कुठल्याही प्रकारचं कॉलेज असेल, तर बी एडचा जो ग्रेड आहे
तो एकच असतो, म्हणजे सेम BEdचा ग्रेड असतो. असं काही नाही की ह्या प्रकारचं कॉलेजमध्ये आपण केल्यानंतर आपल्याला जास्त ग्रेडेड कॉलेज आहे असं काही नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे कॉलेजेस, फक्त त्यामध्ये तफावत कशात असते तर ती फीसमध्ये असते. फीस कमी जास्त आपल्याला असलेली पाहायला भेटते. गव्हर्नमेंट कॉलेजची फीस सगळ्यात कमी असते. त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजची फीस असते. त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजची फीस आपल्याला असलेली पाहायला मिळते. त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजची फीस आपल्याला पाहायला मिळते आणि फीस नंतर वाढत जाते. एवढाच काय तो फरक आपल्याला पाहायला मिळतो. आपण कॉलेजचं स्टेटस जे आहे, सिलेक्ट स्टेटस ऑल केलेलं आहे. मीडियम, आता आपण सर्व मीडियमसाठी सिलेक्ट करूया ऑल मीडियम्स. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप ऑलरेडी आपण ऑल ठेवलं होतं, आता म्हणूया सर्च. तर असं केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील सर्व जे कॉलेजेस आहेत ते एका लिस्टमध्ये पाहायला मिळतील. आता युनिव्हर्सिटीज आपल्याला सगळ्याच युनिव्हर्सिटी इथं ॲड होतील. इथं अमरावती युनिव्हर्सिटी, आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी पाहू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आपल्याला इथं आलेल्या पाहायला मिळतील. कॉलेजेस, त्यांचे प्रकार, त्यानंतर कॉलेजची संख्या. बहुतांश कॉलेजची विद्यार्थी कॅपॅसिटी आहे, संख्या जी आहे ती आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते. इथे पाहू शकता आपण संख्या जी आहे 100 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे. अमरावती युनिव्हर्सिटीमधलं हे कॉलेज आहे. मराठी कॉलेज, मराठी मीडियम कॉलेज आणि अनएडेड कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. यानुसार आपल्या जवळचं कॉलेज जे आहे आपण शोधू शकता. आपल्या तालुक्यात कोणतं कॉलेज आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतं कॉलेज आहे, किंवा तुम्हाला सोयीस्कर पडणारं कोणतं कॉलेज आहे हे आपण सहजपणे शोधू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तसेच आपल्या इथे CET सेलचा नंबरसुद्धा पाहायला मिळतो. इथं कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांनी कालावधी दिलेला आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6पर्यंत आपण फोन करू शकतो. त्यानंतर किंवा त्याआधी जर आपण फोन केला तर आपला फोनला रिस्पॉन्स मिळणार नाही, याची बाब आपण लक्षात ठेवावी. कुठल्याही जर क्वेरीज असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता किंवा CET सेललासुद्धा फोन करू शकता. CET सेलचा ईमेलसुद्धा इथे दिलेला आहे. 25-26च्या पोर्टलमध्ये पण वरच्याच पेजवरती तो दिलेला आहे आणि इथे 24-25ला पण ईमेल सेम आहे, बदललेला नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र चॅनलला आमच्या फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक राहा, जेणेकरून आपल्याला सर्व ज्या आपल्या BEd प्रवेशासंदर्भात बाबी आहेत त्या अपडेटसहित मिळत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.